सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला पुन्हा एक छानशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. ही कथा मला खूप आवडली म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे चिमूटभर विष. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या कथा वाचनबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे चिमूटभर विष. आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती व सासूसोबत सासरी राहू लागली. थोड्याच दिवसात आरतीला जाणवू लागले की तिचे सासूबाईसोबत पटत नाही. सासू जुन्या विचारांची होती तर आरती नवनवीन विचारांची. दोघींमध्ये रोज वादविवाद होऊ लागले. दिवस सरले, महिने गेले, वर्षही निघून गेलो. सासू टोमणे मारणे थांबवत नव्हती आणि आरतीही प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटत नव्हती. परिस्थिती अधिकच बिकट झाली. आरतीला आता तिच्या सासूबाईंबद्दल पूर्णतः द्वेष निर्माण झाला होता. आरतीसाठी सर्वात कठीण वेळ तो असायचा जेव्हा तिला भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना इतरांसमोर सन्मान देणे भाग पडायचे. आता आरतीला तिच्या सासूपासून कसेही करून सुटका करून घ्यायची होती. एके दिवशी सासूबाईंशी तिचा मोठा वाद झाला आणि पतीनेही आईची बाजू घेतली. तेव्हा आरती संतापून माहेरी निघून गेली. आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली, बाबा, मला काही करून विष द्या जे मी त्या म्हातारीला पाजेन, नाहीतर मी सासरी परत जाणार नाही. मुलीचे दुःख समजून घेत वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले, बेटा, जर तू सासूबाईंना विष देऊन मारलं तर तुला पोलीस पकडतील आणि मलाही, कारण मीच विष दिलेलं असेल, त्यामुळे हे करणं योग्य नाही. पण आरती हट्टालाच पेटली आणि म्हणाली, तुम्ही मला विष दिलंच पाहिजे. आता त्या म्हातारीला मी कदापिही पाहू शकणार नाही. थोडा विचार करून आरतीचे वडील म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे, पण तुला तुरुंगात जाताना पाहायची माझी इच्छा नाही. म्हणून जसं मी सांगतो तसंच करायला हवं. मंजूर असेल तर सांग. आरतीने विचारले, काय करावं लागेल? आरतीच्या वडिलांनी एक पुडी तिच्या हातात दिली व तिला म्हणाले, तुला रोज या पुडीमधून एक चिमूटभर विष सासूबाईंच्या जेवणात मिसळायचं आहे. थोड्या प्रमाणात असल्याने त्या लगेच मरणार नाहीत, पण हळूहळू आतून अशक्त होऊन 5-6 महिन्यात त्या मरतील. सगळ्यांना वाटेल की त्या नैसर्गिक मृत्यू येऊन मेल्या आहेत. पण तुला मात्र सावध राहायला हवं, जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये. त्यामुळे आतापासून तू सासूबाईंशी वाद घालायचा नाही, त्यांची सेवा करायची आहे. जर त्या तुला टोमणे मारतील तर तू शांत राहायचं, प्रत्युत्तर द्यायचं नाही. हे सर्व तुला जमेल का? आरतीने विचार केला, 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, नंतर सुटका मिळेलच. तिने वडिलांचं ऐकलं आणि ती पुडी घेऊन आरती सासरी गेली. सासरी जाताच आरतीने दुसऱ्या दिवसापासून सासूबाईंच्या जेवणात एक चिमूटभर विष मिसळायला सुरुवात केली. त्याच सोबत तिचे वर्तनही बदलले.
आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत होती. रोज त्यांच्या पायांची मालिश करून देत होती, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि सासूबाईंच्या प्रत्येक आज्ञेचे ती पालन करत होती. हळूहळू काही आठवड्यात सासूबाईंच्या स्वभावातही बदल होऊ लागला. सासूबाई आता आरतीच्या सेवाबुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागल्या. 4थ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नातेसंबंधामध्ये फार मोठा बदल झाला होता. सासूबाई ज्या पूर्वी आरतीला सतत टोचून बोलायच्या, आता तिची प्रशंसा करू लागल्या होत्या. त्या आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या होत्या आणि आरतीलाही सासूबाईंकडे पाहून आईची छबी दिसू लागली. 6वा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही. ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषधी द्या. आता मला माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही, त्या खूप चांगल्या आहेत. वडील हसले आणि म्हणाले, अगं, कसलं विष? मी तुला त्या पुडीमध्ये विष दिलेलंच नव्हतं. ते होतं अन्नपचनाचं एक चूर्ण. कथेचा सार असा आहे की मुलींना योग्य मार्ग दाखवणे हे आईवडिलांचे कर्तव्य आहे. धन्यवाद. नमस्कार.